कारण तिथं आता डायरेक्ट फाईन पडायला लागले 1,500 तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा तिथं मेट्रोच्या इकडं गाडी जुनी झाली ना एकदा तुमच्या गाडीला 3-4 वर्ष होऊ द्या मग बघा गाडी कशी त्याला 1,500 रुपये 8 तासाचे मी त्याला कस्टमर आपल्याला विचारत होतं की तुमचे 8,000 सबस्क्रायबर आहेत का On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our तेजस पाटील नावाचा कस्टमरची म्हणजे तो पोरगा गेलेला पहिली ट्रिप संपवलेली आहे 92 रुपयाची भावानी 200ची नोट काढली सकाळ सकाळ मग काय ऑनलाईन केलं बाकीचे त्याला तर आता मेट्रो स्टेशनच्या इथे जाऊन थांबतो एखादी ट्रिप पडेल तिथून आपल्याला सकाळी सकाळी आपली दुसरी ट्रिप कंप्लीट झालेली आपण इथं शाळेत सोडलेलं आहे जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी खराळवाडी नाहीये काय संत तुकाराम नगर तर इथून रिटर्न ट्रिप आहे आपल्याला 73 रुपये जायचे झाले होते पिंपरीतून आणले होते मोरवाडीवरून आणि आता 73 रुपये परत आपल्याला भेटणार आहे रिटर्न तर बरं झालं मी मॅडमने विचारलं की परत जायचंय मला येणार का मी म्हणलं ठीक आहे कारण जर समजा इथून ट्रिप नाही लागली तर आपल्याला एमटी मेट्रोला परत जावं लागलं असतं तर तिसरी ट्रिप होईल एक ऑफलाईन होईल 2 उबेरच्या होतील Google Pay for Business. मॅडम कडून 145 रुपये घेतलेले आहेत जायचे यायचे 70 रुपये झाले होते आणि आपण घेतलेत 145 तर आता आपण आहोत पिंपरीमध्ये आणि आता इथून मेट्रोला परत जायचंय आणि तिथून बघायचं एखादी ट्रिप आजकाल मेट्रोचं लय अवघड झालेलं आहे मेट्रोवरून तुम्ही आजकाल पिकअप कसा करताय ड्रॉप कुठं करताय त्याच्यावर खूप डिपेंड आहे कारण तिथं आता डायरेक्ट फाईन पडायला लागले 1,500 तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा तिथं मेट्रोच्या इकडं पोलीस बघून गाडी म्हणजे कस्टमरला उतरवा कारण कस्टमर काय म्हणा इथं उतरवा इथं थांबवा तिथं थांबवा पण पोलीस ऐकत नाहीत पोलीस डायरेक्ट फोटो काढतात डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी मेसेज येतो की बाबा एवढं फाईन पडलेलं आहे त्याच्यामुळं पोलीस बघून तिथं ड्रॉप करा कस्टमरचं ऐकू नका अजिबात नाही म्हणायचं आम्हाला फाईन पडतोय आणि तिथं रोडवर व्हाईट पट्टी आहे एक पांढरी पट्टी त्याच्या आतमध्येच ड्रॉप करा त्याच्या आतमध्येच पिकअप करा तिथून जर रोडवरून केला वाहतुकीला अडथळा आला तुमच्यामुळे रिक्षामुळे तर तुमचा फोटो काढला म्हणून समजा पोलीस नसतील तर ठीक आहे पण पोलीस असल्यावर सांगतोय तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण अशा काही गोष्टी सांगत असतो जे कुणालाच माहित नसतात जसं आजचा ब्लॉग होणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला सांगणार आहे बाईक टॅक्सी विषयी आज कस्टमर चांगलं होतं 20 रुपये ऍड केले होते कस्टमरने त्याच्यामुळे आपण आलो भुईरनगर वरून चिंचवड काय हे चिंचवड नाही मेट्रोच्या पुढे जरा एक रामा इक्वेटर आहे तिथं सोडलंय 85 रुपये घेतलेत कस्टमर कडून तर वाट बघूया आता इथंच उबेर माझ्यावर फुल फिल्डिंग लावून नये कारण मला मगाशी सेल्फी मागितला होता मी काय लवकर दिलाच नाही मी गाडी चालवतो सेल्फी कशाला देऊ पॅसेंजर होता गाडीमध्ये तर आता त्याच्यानंतर मला 15 मिनिटानंतर मी सेल्फी दिला आणि आता परत मला दुसऱ्यांदा सेल्फी मागितलाय त्याला वाटतंय की दुसराच ड्रायव्हर कोणतरी चालवतंय तर त्याचं काय म्हणणं आहे की उबेरचं की लवकर सेल्फी द्यायचा नाहीतर मग असं 10 वेळा मागत राहणार तो तर ठीक आहे आता मी एक ट्रिप घेऊन आलो होतो जी होती बीना इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथून घेऊन आलो बाजाज यमुना गेटला 80 रुपयाची ट्रिप होती चिंचवडमध्ये आपला ड्रॉप झालेला आहे मित्रांनो चिंचवडमध्ये ड्रॉप केलेला आहे कस्टमरला आणि कस्टमर आपल्याला विचारत होतं की तुमचे 8,000 सबस्क्रायबर आहेत का मी म्हणलो हो खराळवाडी पिंपरी कॉलनी नको आता मला नाही जायचं तिकडच मारतोय सकाळपासून जेवढ्या ट्रिपा मारल्या त्या साईडला मारल्या आता परत तिकडं खराळवाडीला नको आता आपण रावे चिंचवड हे मारू तर आता पहिलं तर बघतो मी ऑइल ब्रेक ऑइल का कमी होते का परत झालं सिलेंडर लीक ते पहिलं चेक करू बाबा ब्रेकचं काम लय अवघड आहे नाही लीक बिक काय नाही झालं वाचलो मी मला वाटलं काय लीक झाला परत आला खर्च म्हणलं काय झालं काय होतं माहिती का मित्रांनो की गाडी जुनी झाली ना एकदा तुमच्या गाडीला 3-4 वर्ष होऊ द्या मग बघा गाडी कशी कामं काढत राहते हे झालं की ते झालं की ते कमाई कमी हो आणि खर्च जास्त होणार आहे आणि काही दिवसांनी तर
जेव्हा बाईक टॅक्सी चालू होईल त्यावेळेस अजून वाईट परिस्थिती होईल. आता तुम्हाला मी भीती नाही दाखवते, कारण आम्ही बघितलेलं आहे की बाईक टॅक्सी पहिल्यांदा चालू झाली होती त्यावेळेस काय झालं. त्यावेळेस मी पहाटे 5 वाजता लॉग इन करायचं, त्याच्यामुळे मला एवढा फरक नाही पडायचा. पण माझा मित्र जो यायचा 8 वाजता, त्याला खूप फरक पडायचा. तो सारखा रडायचा बाईक टॅक्सीमुळे भाडे कमी आहेत, भाडे कमी आहेत, भाडे कमी आहेत. तर असं सीन आहे मित्रांनो. ओला नाही, रॅपिडो आणि उबेरनी परिवहन विभागाकडे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्हाला बाईक टॅक्सी चालू करायची आहे म्हणून. तर त्याच्यावर अर्जांवर नियम अटी बिटी काय आहेत ते चेक करतंय परिवहन खातं. तर लवकरच ते निर्णय देतील, परिवहन खातं निर्णय देतील आणि मग बाईक टॅक्सी चालू होईल. ओलाचा अर्ज अजून नाही झालेला, पण उबेर आणि रॅपिडो या दोन कंपनींनी बाईक टॅक्सीसाठी अर्ज दिलेले आहेत मित्रांनो. आतली गोष्ट आहे, तुमचा भाऊ तुम्हाला सांगतोय. Business. ट्रिप पडली 50 रुपये 1 किलोमीटरला. मी म्हणलं चला पहिले 1 किलोमीटर 50 रुपये कमवून येऊ मग जाऊ. मग पण असंच किडनी स्टोन वगैरे व्हायचा, मूतखडा व्हायचा. तर चला आता जातो. आज जरा ट्रिप कमी आहेत कारण ऊन आहे, पाऊस नाहीये त्याच्यामुळं. पण सारखा सारखा पाऊस आणि नको नको वाटतंय. बघूया. आपण काय टेन्शन घेत नाही, कारण आता आपण दुपारी काही झोपत नाही घरी जाऊन. 12 वाजता जायचं, जेवण करायचं आणि 1 वाजता रिटर्न परत कामावर यायचं. कंटिन्यू धंदा करायचा. जर संध्याकाळी ट्रॅफिक मध्ये अडकायचं नसेल तर. कारण आजकाल काय होतंय की माझ्या एरियात एवढं संध्याकाळी ट्रॅफिक व्हायला लागलंय ना, येडी लोक आहेत, नुसती रोडवर खड्डे आहेत आणि लोक कुठूनही कशाही गाड्या घालतात. कोणी सांगितलंय मग 50 रुपयाच्या ट्रिपला 20 आणि 30 मिनिट एकाच ह्याच्यावर करायचे, म्हणजे घालवायचे थोडक्यात. नको वाटतं. त्यापेक्षा मग दुपारी ट्रॅफिक कमी असतं, भले धंदा कमी असेल पण दुपारीच धंदा करायचा. टी परमिट गाडी आहे बघा, वॅगनर. तर फार म्हणजे बसून ठेवलेली आहे, तर झिजायला लागली गाडी. कसं परवडतं काय माहिती काय लोकांना हे असं गाडी बसून ठेवून झिजवायचे एका जागेवर. ह्या 2 पोरी चाललेल्या दिसत असतील तुम्हाला. त्यांना जायचंय केजूबाई बंधारा माहितीये तुम्हाला, केजूबाई उद्यान फेरगाव मध्ये. तर त्यांना मी 100 रुपये सांगितले. आता काय सांगतोय, कारण कॉलेज सोडून तुम्ही केजूबाई गार्डन मध्ये काय करता, आणि त्यातल्या त्यात तुम्ही दोघी आहे पोरी. तर तुमचे आईबाप तुम्हाला कशासाठी पाठवतात, पण तुम्ही गार्डन मध्ये जाऊन बसता. म्हणून मी डायरेक्ट 100 रुपये सांगितले. तर आता ह्या दुसऱ्या रिक्षावाल्याच्या गाडीत बसून ते गेलेले आहेत. काय नाही, आपलं लॉस काहीच होत नाही. ते 2-2.5 किलोमीटर आहेत ते फक्त. आपण फक्त सोशल वर्क करतोय. कसं आपण पण तेच केलं म्हणून आज ही वेळ आली आपल्यावर. त्याच्यामुळं असं नाही वाटत मला वाटतं की पोरींनी शिकावं, म्हणजे पोरींनी आणि पोरांनी दोघांनी मिळून शिकावं चांगलं. कुठंतरी काहीतरी चांगलं रिस्पेक्टेड जॉब करावा समाजात. तर एनिवेज जायच्या गावात आहे ना बधीर, अर्ध पण पाणी नाही आलं. असलंय पाण्याच. काल स्पीड ओके होता, आज परत फास्ट केला. ते अर्ध पाणी बाहेर जाते, वाया जाते, आणि अर्ध पाणी बॉटलमध्ये राहतंय 1 रुपयाचं पाणी. तर ठीक आहे, पण काय आता, पण वाया नाही जायला पाहिजे. 1 रुपयाची व्हॅल्यू काहीच नाहीये, पण वाया का जाते पाणी? बॉटलमध्ये न भरता बाहेर जाते. एवढा स्पीड करून ठेवलाय बधीर. कस्टमरने 500ची नोट दिली खरी, पण मला शंकाच येते. 500ची नोट आली ना हातात, मला असं वाटतं अरे खोटी तर नाही ना. कस्टमरचं बिल झालं 55 रुपये आणि त्यांच्याकडे सुट्टे नव्हते, बस पण येत होती. ती 500 रुपये मला देऊन गेली. तिचा स्कॅनर दिलता, मला म्हणले पेमेंट कर. मी केलेलं आहे. आपण काय इमानदार माणूस आहे, आपण असं नाही की फसवेगिरी नाही चालत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो आपण. तर चला आता चाललोय मी घरी. जरा घरी नाही म्हणजे मुलीला शाळेतून घरी घेऊन जातो आणि जेवण करतो आणि डायरेक्ट दुपारी आपण 1 वाजता भेटूया. एक ट्रिप उचलली आहे, जिचं फेअर पहिलं 64 दाखवलं होतं, पण मी लोकेशनवर आल्यावर मॅडमनी कॅन्सल केली. आता ती ट्रिप परत आपल्याकडे आली, पण आता ही ट्रिप आहे 52 रुपयाची फक्त. तर लोकेशन चौकात दिसत होतं, जिजामाता चौकात मी आलो तर मॅडमचा फोन आला. मॅडम म्हणल्या मला आतमध्ये या. मी म्हणलं मॅडम लोकेशन मला इथलं दिसतंय, तुम्ही अपडेट करा. अपडेट नाही म्हणली, मग म्हणली थांबा मी येते रोडवर. मग बरं झालं, रोडवर येतात. तर आता 52 दाखवलं ना, एकदम शॉर्टकट घेऊन जायचं. इकडून तिकडून घेऊन ह्या रस्त्याने चला, त्या रस्त्याने चला, असं नाही अजिबात करायचं. कारण 52 रुपये दाखवले, पहिलं 64 दाखवलं होतं. तर मग असं करायचं मित्रांनो.
आपलं नुकसान नाही झालं पाहिजे. रावेत मध्ये आलोय तर आता सीएनजी भरूनच घेऊ म्हणलं. आता इथून मी गोटू टाकलेलं आहे नाशिक फाट्याचं, रावेत वरून नाशिक फाटा, कारण इथं लोकल ट्रिप वाजायला लागल्यात आणि 45 रुपयाच्या आहेत आणि पिकअप त्याला 1.5 किलोमीटर आहे. काही फायद्याचं नाहीये. त्यामुळे मी इथून आता वैतागून सीएनजी भरतो, नाशिक फाट्याचं गोटू टाकलेलं आहे. थोड्या तरी मोठ्या ट्रिपा पडतील आणि पुढे आता धंदा कव्हर करायचा आहे, कारण 600 रुपये फक्त झालेले आहेत, 650 काहीतरी वाजलेले आहेत 1.5. तर आता इथून आपल्याला जवळजवळ 7 एक 8 वाजेपर्यंत काम करायचंय. तर जास्तीत जास्त काम झालं पाहिजे. 1000 रुपयाचं काम अजून आपल्याला करायचंय. टार्गेट आहे आपलं. For business. एक राऊंड चांगला झाला आपला. आपण होतो चाफेकर चौकात, तिथून आपण एक पुनावळे मारले 120 रुपयाची आणि पुनावळ्यातून त्याच लोकेशनवरून एक ट्रिप पडली आपल्याला भक्ती शक्तीची, ती आली 125 रुपयाची. तर 2 ट्रिप मध्ये चांगला धंदा कव्हर झालेला आहे आपला. तर आता इथून बघूया. तर हा जो भैया होता युपीचा, म्हणजे युपीचे सगळेच लोक काय वाईट नसतात बरं का, सगळेच लोक माजुरडे नसतात. ते पोरगं लय गरीब होतं. तर त्यांनी त्याची स्ट्रगल सांगितली मला. तर म्हणलं काम शिकल्यानंतर माझं चांगलं झालं, दिवसाला 1,500 रुपये 8 तासाचे. मी त्याला म्हणलं अरे पैसे लय पीओपी मध्ये. तर तो म्हणला हा आपण म्हणजे मालकाला शेवटी पैसा जरी असला तरी तेवढं काम करावं लागतं, तेवढं डोकं चालवावं लागतं, ते साईटवर जाणं येणं बघणं काम करून घेणं. तर ठीक आहे ते गोष्ट वेगळी, पण 8 तासात 1,500 रुपये पीओपीचं काम, एवढं पण शिकल्यावर काहीच अवघड नाहीये. 12 तास काम केलं तर 2250 रुपये. तर त्याच्यामुळं अंगात एखादी तरी कला पाहिजे मित्रांनो. तर त्याला म्हणलं तुम्हाला सांगायला लागला नेपाळचं काय ते, त्याचा आजी तिकडं नेपाळला राहते, कालची नेपाळला काय झालं ना ते काय फ्लॅश फ्लड, तर त्याच्याविषयी सांगत होता. तर ठीक आहे चला 70 रुपये घेतलेत. इथून पुढे जी ट्रिप भेटेल ती मारायची आपल्याला. काय माझं आहे ना ब्रेक पॅन्डल लयच खाली जायला लागलाय. मला वाटतंय लायनर आपले लय झिजलेले आहेत. आपण हे पॅसेंजर आणलं होतं एसबीआय बँक रावेत इथून. 3 लेडीज होत्या आणि त्यांची 3 पोरं होती. आपली रिक्षा फुल भरली होती. त्यांना म्हणलं अहो मॅडम हे सेफ आहे का? आता 3 बाया 3 पोरं, सेफ असं सेफ्टीचा इश्यू होता मित्रांनो. गाडी झाली पलटी बिलटी, एका साईडला झालं वजन बेसन काय झालं तर. आणि लहान लहान पोरी होत्या. मी प्रेमाने बोललो त्यांना, ते म्हणले की हा घ्या एवढी वर काय नाही, ठीक आहे बसा. म्हणलं काय आता. तर शेवटची ट्रिप आपण मारून आता आपण चाललोय घरी. धंदा भरपूर आहे पण आता करायची इच्छा नाहीये. ट्रिप भरपूर आहेत पण उचलायची इच्छा नाहीये, कारण तुम्हाला सांगतो थकलो मी आता. किती माणूस किती करणार ना, किती कमावणार. आज पॅकअप केलेलं आहे आपण. किती वाजले? 6 वाजले बरोबर. तर सकाळी 8 वाजता आलतो, 7:45 वाजता. 7:45 वाजता आल्यावर 8 वाजता पहिली ट्रिप उचलली. तर 8 ते 4 12 आणि नंतर दुपारी 1 वाजता आलो आणि हे 6 म्हणजे 5 तास. ठीक आहे. टोटल आज आपण 7.5 तास गाडी चालवली आणि बिझनेस झालाय 1550 रुपये. याला केले उबेरला 200 रुपयापर्यंत आपण केले ऑफलाईन. तर एवढा बिझनेस झालाय. गॅस काय आपण आज फक्त म्हणजे 200 रुपयाचा काहीतरी बसला काहीतरी आहे, एवढं लक्षात नाही माझ्या. तर धंदा आहे पण नको आता. गुडघा पार दुखायला लागला माझा ठेवून ठेवून असं. तर आता नको वाटायला लागलं. जातो आता घरी, कारण एडिटिंग पण करायचंय. एडिटिंग करणं, युट्यूबला अपलोड करणं हे पण माझं एक काम आहे. तो माझा थर्ड इन्कम आहे म्हणा युट्यूबचा. सेकंड इन्कम मी तयार करतोय, जो चालू होईल काही दिवसांनी. तर हे झाला आजचा दिवस. तर कसा वाटला व्लॉग तर नक्की कमेंट करा मित्रांनो. लाईक शेअर तुमच्या भावाला नक्की करा. तर जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.